बबन गित्ते, कपाळावर टिळा, वाढलेले केस आणि लांब दाढी. वाल्मिक कराड, कपाळावर चंदन किंवा कुंकवाचा टिळा, हातात माळा, पाय मात्र अनवाणी. गित्तेचे केस कापलेले दिसत नाहीत आणि वाल्मिक कराडच्या पायात कधी चप्पल दिसत नाही का, असा प्रश्न विचारला की बीडमधले स्थानिक पत्रकार आणि नागरिक सांगतात या दोघांनी शपथ घेतली आहे एकमेकांच्या विरुद्ध, एकमेकांना संपवण्याची. बबन गित्तेनं जोपर्यंत वाल्मिक कराडला संपवत नाही तोपर्यंत दाढी आणि केस कापणार नाही अशी शपथ घेतल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे जोपर्यंत बबन गित्तेला संपवणार नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही अशी शपथ वाल्मिक कराडनं घेतल्याची चर्चा आहे. दरम्यान या दोघांवरही 2 युवा सरपंचांची हत्या केल्याचा आरोप होतोय. पण एकेकाळी मुंडे कुटुंबासाठी एकनिष्ठेनं काम करणाऱ्या बबन गित्ते आणि सध्या मुंडे कुटुंबासाठी एकनिष्ठेनं काम करणाऱ्या वाल्मिक कराड यांच्यात वाद का झाला, त्यांच्या शपथांबाबत नेमकी काय चर्चा आहे, त्याची स्टोरी. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. मरळवाडी आणि मस्साजोग बीड जिल्ह्यातल्या या दोन्ही गावातल्या सरपंचांची हत्या करण्यात आली आहे. मरळवाडीचे सरपंच बापूसाहेब आंधळे यांची हत्या जून 2024 मध्ये झाली, तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या 9 डिसेंबर 2024 ला झाली. 6 महिन्याच्या अंतरात झालेल्या या युवा सरपंचांच्या हत्येनं बीडचं राजकारण कुठल्या दिशेनं चाललंय हा प्रश्न राज्यभरातून उपस्थित केला जातोय. बापू आंधळे यांच्या हत्येत शरद पवार गटाचा नेता बबन गित्तेचं नाव घेतलं गेलं, पण गित्ते सध्या फरार आहे. तर संतोष देशमुखांच्या हत्येत वाल्मिक कराडचं नाव घेतलं जातंय, जो सध्या खंडणी आणि हत्या प्रकरणात मुख्याचा आरोपी आहे. विशेष म्हणजे बबन गित्ते ह्या आधी गोपीनाथ मुंडे, नंतर पंकजा मुंडे आणि नंतर धनंजय मुंडे यांचा खास राहिलेला. मुंडे कुटुंबासोबत काम करताना बबन गित्ते आणि वाल्मिक कराड मित्र होते. त्यानंतर मात्र राजकीय वादातून गित्ते वेगळा झाला आणि त्यानं थेट धनंजय मुंडेंना आव्हान दिलं. परिणामी गित्ते आणि कराड यांच्यातलं वितुष्ट वाढलं. हे वितुष्ट इतकं टोकाला गेलं की या दोघांनी एकमेकांना संपवण्याची शपथ घेतल्याची चर्चा व्हायला लागली. हा संघर्ष इतका टोकाला कसा गेला हे पाहताना सुरुवात करावी लागेल इतिहासापासून. आधी बोलूयात बबन गित्तेबद्दल. बबन गित्ते हा दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंचा खास म्हणून ओळखला जायचा. गोपीनाथ मुंडेंनी स्थापन केलेल्या भगवान सेनेच्या माध्यमातून गित्तेनं काम सुरू केलं. त्याचं संघटन कौशल्य आणि वक्तृत्व पाहून गोपीनाथ मुंडेंनी त्याच्यावर जबाबदाऱ्या देणं सुरू केलं. मुंडे राज्यभर फिरत असले तरी परळीत मुंडेंची जबाबदारी पार पाडणाऱ्या लोकांमध्ये बबन गित्ते एक होता. पुढे गित्तेनं जनक्रांती सेना स्थापन केली. जनक्रांती सेनेमधून बीड आणि आसपासच्या जिल्ह्यात मोठं संघटन उभं केलं. गोपीनाथ मुंडेंच्या पश्चात गित्तेच्या जनक्रांती सेनेनं पंकजा मुंडेंना पाठिंबा दिला. 2014 ला बबन गित्तेनं पंकजा मुंडेंना आमदार करण्यासाठी जोरदार काम केलं. त्यानंतर पंकजा मुंडे मंत्री झाल्या. मात्र पंकजा मुंडे यांच्यासोबत काम करताना गित्ते आणि पंकजा यांच्यात वाद झाला. दरम्यान धनंजय मुंडे यांनाही बबन गित्ते आपल्याकडे असावा असं वाटत होतं. पंकजा मुंडेंशी झालेल्या वादानंतर हा योग जुळून आला आणि बबन गित्तेनं राष्ट्रवादीत प्रवेश करत धनंजय मुंडेंच्या गोटात सहभागी झाला. त्यावेळी गित्तेला पक्षानं पदही दिलं. पण फासे पुन्हा फिरले. पंचायत समितीच्या निवडणुकीवरून धनंजय मुंडे आणि बबन गित्ते यांच्यात वाद झाला. त्यानंतर राजकारणापासून काही काळ दूर असलेला गित्ते राष्ट्रवादी फुटल्यानंतर शरद पवार गटात दाखल झाला. त्यानं 700 गाड्या घेऊन एंट्री मारत जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं होतं. शरद पवारांनी गित्तेला प्रदेश उपाध्यक्ष पद देत धनंजय मुंडेंविरोधात बळही दिलं. लोकसभा निवडणुकीत बबन गित्तेनं बजरंग सोनवणे यांच्यासाठी काम केलं आणि सोनवणे खासदार झाले. त्यामुळं विधानसभेत परळीत बबन गित्ते विरुद्ध धनंजय मुंडे अशी फाईट होणार याची चर्चा झाली. मात्र जूनमध्ये मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांची गोळ्या झाडून हत्या झाली. त्या प्रकरणात बबन गित्तेवर आरोप झाले. गित्ते अजूनही फरार आहे. आता बोलू वाल्मिक कराडबद्दल. कराड कॉलेजच्या शिक्षणासाठी परळीमध्ये आला होता. त्यावेळी त्यानं भगवान बाबा गणेश मंडळ स्थापन केलं आणि परळीत ताकद वाढवायला सुरुवात केली. त्याच काळात कराड गोपीनाथ मुंडे यांच्या संपर्कात आला. त्यानं गोपीनाथ मुंडेंचा विश्वास मिळवला. त्यानंतर तो मुंडेंचं राजकीय काम सुद्धा पाहायला लागला आणि साहजिकच त्यानं परळीत जम बसवला. 2000 सालाच्या सुरुवातीला वाल्मिक कराड गोपीनाथ मुंडेंचे भाऊ पंडित अण्णा मुंडे यांच्या संपर्कात आला. पंडित अण्णांमुळे वाल्मिक कराड पंडित अण्णांचा मुलगा म्हणजे धनंजय मुंडेंच्या संपर्कात आला. 2001 मध्ये परळी नगर परिषदेची निवडणूक पार पडली. त्यावेळी वाल्मिक कराड नगराध्यक्ष झाला. पुढे 2009 ला विधानसभा आणि 2012 ला परळी नगर परिषदेवरून धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांचे संबंध ताणले गेले. नगर परिषदेत
धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंना मात दिली होती, तेव्हा धनंजय मुंडेंसाठी सगळी बिल्डिंग वाल्मिक कराडनं लावल्याचं सांगितलं जातं. जसजसं धनंजय मुंडेंचं राजकीय वजन वाढत गेलं तसं परळीत वाल्मिक कराडचा दबदबाही वाढत गेला अशी चर्चा कायम होते. पण मग ह्या सगळ्यात बबन गित्ते आणि वाल्मिक कराड यांच्यात वाद का झाला? तर 2019ला बबन गित्तेनं धनंजय मुंडेंचं काम केलं आणि धनंजय मुंडे पहिल्यांदाच विधानसभेचे आमदार झाले. त्यानंतर ते मंत्री झाले. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या सोबत असताना गित्तेनं परळीची पंचायत समिती निवडणूक लढवली. धनंजय मुंडेंच्या पाठिंब्यानं बबन गित्तेची पत्नी उर्मिला गित्ते या पंचायत समितीच्या सभापती म्हणून निवडून आल्या. पण काही दिवसांनी धनंजय मुंडे गट आणि गित्ते यांच्यामध्ये खटके उडाले. पत्नी सभापती असल्या तरी बबन गित्तेच अरेरावी करत असल्याचा आरोप झाला. तसंच भ्रष्टाचाराचाही आरोप गित्तेवर करण्यात आला. त्यानंतर 22 डिसेंबर 2022ला परळी पंचायत समितीच्या नाराज 9 सदस्यांनी सभापती उर्मिला गित्ते यांच्या विरोधात बीड जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला. त्यानंतर राष्ट्रवादी आणि भाजपच्या 10 सदस्यांनी एकत्र येऊन गित्ते यांच्या विरोधात अविश्वास ठराव पारित केला. त्यावेळी तहसील कार्यालयासह परळी शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यानंतर एका प्रकरणात बबन गित्तेला तुरुंगात जावं लागलं. पण पत्नी सभापती झाल्यानंतर बबन गित्तेनं उघडपणे धनंजय मुंडे यांच्या गटाविरोधात काम केल्याचा आरोप झाला. त्यातून गित्तेनं थेट धनंजय मुंडेंनाच आव्हान दिल्याची परळीत चर्चा झाली. त्यावरून वाल्मिक कराड आणि बबन गित्ते आमनेसामने आले होते. त्यांच्यातला वाद विकोपाला गेला होता. आपल्या पत्नीचं सभापती पद जाण्यासाठी झालेल्या सगळ्या घडामोडींमागं वाल्मिक कराड असल्याचा आरोप बबन गित्तेनं केला. तसंच धनंजय मुंडे आणि कराडमुळेच आपल्याला तुरुंगात जावं लागल्याचा बबन गित्तेचा आरोप होता. त्यातूनच बबन गित्तेनं तुरुंगातून आल्यानंतर धनंजय मुंडेंचं राजकारण संपवणार, वाल्मिक कराडला संपवल्याशिवाय ना दाढी कापणार ना केस कापणार अशी शपथ घेतल्याची चर्चा बीडमध्ये आहे. त्यामुळेच पूर्वी चकचक दाढी करणाऱ्या बबन गित्तेनं आता केस आणि दाढी वाढवल्याचं बोललं जातं. बापूसाहेब आंधळे खून प्रकरणामुळे या संघर्षात आता आणखी भर पडली आहे. दुसरीकडं बबन गित्तेनं थेट धनंजय मुंडेंचं राजकारण संपवण्याची, आपल्याला ठार करण्याची शपथ घेतली असल्यानं वाल्मिक कराडने बबन गित्तेला संपवत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही अशी शपथ घेतल्याची चर्चा आहे. याबद्दल स्थानिक पत्रकारांनी कराडला खासगीत प्रश्न विचारला असता कराडनं सांगितलं, माझा मुलगा स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. एकदा आम्ही तिरुपतीच्या दारात असताना त्याचा फोन आला होता. त्यावेळी मुलानं सांगितलं की त्याचं सिलेक्शन थोडक्यात हुकलंय. त्याचवेळी मी तिरुपतीच्या दारात चप्पल काढली आणि जोपर्यंत मुलाला स्पर्धा परीक्षेत यश मिळत नाही तोपर्यंत चप्पल वापरणार नाही असा संकल्प केलाय. माझ्या चप्पल न घालण्याचा आणि बबन गित्तेचा संबंध नाही असंही कराडनं म्हणल्याचं पत्रकार सांगतात. पण तरी सुद्धा सगळ्या बीडमध्ये या दोघांमधल्या दुश्मनीची चर्चा जोरदार सुरू असते. यंदाच्या विधानसभेलाही परळीमध्ये बबन गित्ते धनंजय मुंडे यांना आव्हान देईल अशी चर्चा होती. पण त्याआधीच सरपंचांच्या हत्येचं प्रकरण घडलं आणि निवडणुकीच्या रिंगणामधून बबन गित्ते बाजूला झाला. धनंजय मुंडे यांच्यासाठी सगळं निवडणूक मॅनेजमेंट वाल्मिक कराडनं पाहिलं आणि धनंजय मुंडे 1,40,000 मतांच्या फरकानं जिंकून आले. तेव्हापासूनच कराड गित्तेवर भारी पडल्याचं बोललं जात होतं. पण आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर मोक्का लागल्यानं संघर्षाचा कुठला अंक सुरू होणार याकडे सगळ्या बीडचं लक्ष आहे. या सगळ्या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.